श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. श्री रामानंद महाराजांची मूर्तिस्थापना झाल्यानंतर 7-8 महिन्यांनी म्हणजे साधारण 1960च्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात त्र्यंबकराव देशमुख हे अर्धांगवायूने आजारी झाले. त्यावेळी वैद्यकीय उपचारासाठी त्यांना पुण्याच्या रुग्णालयात भरती केले होते. हे समजल्यावर श्री महाराज त्यांच्या भेटीसाठी पुण्यास आले. श्री महाराज भेटीस आलेले पाहून त्र्यंबकराव यांना खूप आनंद झाला. आपल्या तोंडून श्री महाराजांच्या आठवणी व रामायणातील गोष्टी मला सारख्या ऐकाव्या वाटतात असे ते म्हणाले. तेव्हा त्यांना महाराजांच्या आठवणी सांगण्यासाठी आणि त्या ऐकून त्यांना प्रसन्नता व समाधान लाभावं म्हणून श्री महाराजांनी पुण्यात 7-8 दिवस मुक्काम केला. आपल्या गुरुबंधूवर श्री महाराज किती प्रेम करीत होते. त्यावेळी श्री महाराज आपल्या भागातील परंतु पुण्याला वास्तव्य करून असणाऱ्या कुलकर्णी यांच्याकडे शिवाजीनगरला थांबले होते. तेथे श्री महाराज रोज सर्व आह्निक आटोपून रामाची पूजा करून व जेवण वगैरे करून ते रामरायाचे तीर्थ एका डबीत घेऊन दवाखान्यात जात व ते तीर्थ त्र्यंबकरावांना देत असत. तेथे त्यांना श्री रामानंद महाराजांच्या आठवणी व रामाच्या कथा सांगत असत. त्या ऐकून त्यांना अत्यंत आनंद होई व श्री महाराजांचे प्रेम पाहून त्यांना गहिवरून येई. महाराज, आपण माझ्यासाठी रोज तीर्थ घेऊन येता, येण्या जाण्याचा किती त्रास सहन करता हा, असं म्हणून ते श्री महाराजांचा हात आपल्या हातात घेत. त्यावेळी त्यांचे डोळे पाण्याने भरून येत. त्यावेळी श्री महाराज पुण्याला ज्यांच्याकडे मुक्कामास होते त्या कुलकर्णींची नोकरी ही फिरतीची होती. त्यांना महिन्यातून 8-8 दिवस तर कधी 15-15 दिवस कामानिमित्ताने परगावी जावे लागे. त्यांना 2 मुलं होती. ती साधारण 12-14 वर्षांची असावीत. त्यांच्या वडिलांनी घरून जाताना त्यांना रोज देवाची पूजा करण्याचे सांगून ठेवले होते, परंतु पूजेची वेळ झाली म्हणजे पूजेचं काम दोघेही एकमेकांवर ढकलण्याचा प्रयत्न करीत. एक म्हणायचा तू कर तर दुसरा म्हणायचा तू कर, असं त्यांचं रोजचं भांडण होत असे. ते श्री महाराजांनी ऐकलं. तेव्हा श्री महाराजांनी त्यांना जवळ बोलावलं व म्हणाले, अरे बाळ, हे पहा, माझा सध्या येथे मुक्काम आहे व मला दुसरे काही कामही नाही. तेव्हा तुमच्या देवांची पूजा मी रोज करीत जाईन, परंतु मग तुम्ही त्या बदल्यात रोज काय करायचं? तर रोज न चुकता 1 माळ रामनामाचा जप करायचा. आई जे सांगेल ते ऐकायचं, आईचं वचन मोडायचं नाही. कराल का मग हे सगळं? या दोघांनीही यास होकार दिला व ते दोघेही रोज 1 माळ जप करू लागले. श्री महाराज त्यांच्याकडे जोपर्यंत मुक्कामास होते तोपर्यंत श्री महाराजांनीच त्यांच्या देवांची पूजा केली. पुढे त्र्यंबकरावांचा अर्धांगवायूचा आजार खूप दिवस राहिला. शेवटी त्यांना दवाखान्यातून संगमनेरी आणले. श्री महाराजांचा व त्यांचा पत्रव्यवहार सुरूच होता. पुढे त्यांना श्री महाराजांच्या मुखातून श्रीमद भागवत श्रवण करण्याची इच्छा झाली. श्री महाराजांना त्यांनी तसे कळविले तेव्हा महाराजांनी त्यांना लगेच होकार कळविला व 1961च्या जुलै महिन्यात संगमनेरला त्यांच्या घरी जाऊन श्री महाराजांनी श्रीमद भागवत लावले. त्यावेळी श्री महाराज 13 दिवस त्यांच्या घरी मुक्कामाला होते. त्यांना श्री महाराजांच्या मुखपंकजातून भागवत ऐकण्यास मिळाल्याचा अत्यंत आनंद झाला. श्री महाराज रात्री त्यांना श्री रामानंद महाराजांच्या आठवणी सांगत असत. ते पत्र पाठवून श्री रामानंद मंदिराची व श्री महाराजांची खुशाली विचारीत. पुढे त्यांचा हा अर्धांगवायूचा आजार वाढतच गेला. त्यावेळी त्यांचे भाचे पिंपळखेडचे बाबूराव भोसले स्वतंत्र गाडी करून त्यांना आपल्या घरी पिंपळखेडला घेऊन गेले. तिथे गेल्यावरही त्यांच्या प्रकृतीत फार सुधारणा झाली नाही, परंतु मनास मात्र स्वस्थता लाभली होती. बाबूराव पत्र पाठवून हे सर्व महाराजांना कळवित होते. या आधीही ज्या वेळी त्यांचं पत्र महाराजांना येई त्या बहुतेक पत्रात ते नेहमी आता श्री महाराजांनी लवकर स्वरूपी मिळवून घ्यावं असंच म्हणत असत. शेवटी त्यांनी महापर्वकाळ साधला. 1964च्या गुरुपौर्णिमेला सकाळी 4 वाजता रामप्रहरी अमृतवेळी ते नामस्मरण करीत सद्गुरू रामरूपी विलीन झाले. श्री रामानंद महाराजांनी या महापर्व काळावर त्यांना स्वरूपी सामावून घेतले. असो साधक हो,
परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज व त्यांचे गुरुबंधू तीर्थस्वरूप अण्णासाहेब देशपांडे डोंगर शेवलीकर यांचे गुरुबंधुत्व आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.